अनिता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स होती. गेली अनेक वर्ष ती तिथे काम करत होती. हॉस्पिटलचे सगळे सिनियर डॉक्टर्ससुद्धा तिला खूप मानायचे. नवीन आलेल्या डॉक्टर्सना ते अनिताकडून टिप्स घ्यायला सांगायचे. अनिताला खूप ओशाळल्यासारखं व्हायचं. त्या नवख्या डॉक्टरांनासुद्धा थोडंसं इन्सल्टिंग फील व्हायचं. पण तरी काही लोक अनिताकडे यायचे आणि त्याचा ऑफकोर्स त्यांना फायदाच व्हायचा. आणि जे लोक आधी येत नव्हते ते अनिताच्या अनुभवामुळे कधी ना कधी तिच्याकडे यायचेच. अनिताचं वागणंही एखाद्या आदर्श नर्सला साजेसच होतं. सेवाभाव हा तिच्या रक्तातच होता. तिच्याकडून बरा झालेला प्रत्येक पेशंट तिला आणि सगळ्या नर्सेसना थँक्यू म्हटल्याशिवाय कधी जात नव्हता. कारण की अनिता सगळ्या पेशंट्सची फक्त औषध गोळ्यांपुरतीच काळजी घेत नव्हती, तर ती पेशंट्सशी बोलून त्यांना मानसिकदृष्ट्या बरं होण्याची हिंमत द्यायची. मग तो पेशंट कोणत्याही डॉक्टरचा असो, ती त्या पेशंटच्या मनात त्या डॉक्टरबद्दल आत्मविश्वास निर्माण करायची. ती म्हणायची, डॉक्टरवरच्या विश्वासानेच पेशंट अर्ध्यापेक्षा जास्त बरा होतो. बाकी औषधं आणि आपण तर फक्त उरलेलं काम करत असतो. अनिताचं सगळं आयुष्य लोकांची सेवा करण्यात गेलं. अगदी प्रामाणिकपणे सेवा करण्यात. याचंच फळ म्हणून की काय, परमेश्वराने तिला कधी कमी पडू दिले नाही. नवरा आणि 2 गोड मुलं. अनिताचा असा सुखी संसार होता. आणि आपल्या नोकरीप्रमाणेच तिने तोही खूप छान सांभाळला होता. अनिताचं आणि तिच्या नवऱ्याचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं. दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते, अगदी या वयात सुद्धा. अरे हो, वय सांगायचं राहिलंच. दोघेही आता रिटायरमेंटला आले होते. दोघांमध्ये अगदी काही महिन्यांचंच अंतर होतं, पण दोघेही नोकरी करत होते. अनिताच्या हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर देसाई एक दिवस अनिताला म्हणालेही, सिस्टर, घरी बसून आराम करा. सगळे सेटल झालेले आहेत, कशाला नोकरी करताय? त्यावर अनिता हसून म्हणाली, डॉक्टर घरी राहून तरी काय करणार? मुलं, सुना, जावई, नातवंड सगळे परदेशात. नाही तर दोघांनी आधीच व्हॉलंटरी घेऊन नातवंडांसोबत वेळ तरी घालवला असता ना. सगळं छान चाललं होतं. पण छान चाललं असेल त्याला आयुष्य म्हणता येत नाही. एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्या आयुष्यातही एखादा ट्विस्ट येतोच आणि मग पुढचा चित्रपटच वेगळा दिसायला लागतो. बऱ्याचदा हा ट्विस्ट चांगल्यासाठीही असतो, पण वाईटासाठी आलेला ट्विस्टच आपल्या लक्षात राहतो. अनिताचंही असंच झालं. अनिताचा नवरा मुकुंद एका खाजगी कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तसं त्याचं ऑफिसमध्ये कधी काही काम नसायचं, पण आता रिटायरमेंट जवळ आली होती म्हणून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्याची ऑफिसमध्ये ये-जा वाढली होती. या साहेबांकडून त्या साहेबांकडे, या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटला. आणि आज रिटायरमेंट नंतरची सगळी डॉक्युमेंट्स पूर्ण करून तो घरी परत निघाला होता. 6व्या मजल्यावरच्या ऑफिसमधून तो खाली यायला निघाला. लिफ्ट लवकर येईना म्हणून त्याने जिन्यानेच जायचं ठरवलं. आता घरी जाऊन कधी अनिताला ही बातमी सांगतो असं त्याला झालं होतं. आणि त्याच विचारात जिन्यावरून त्याचा पाय घसरला. मुकुंद जिन्यात पडला. त्याचं नशीब चांगलं म्हणून तिथेच काम करत असलेल्या एका स्वीपरने अगदी दुसऱ्याच मिनिटाला त्याला बघितलं आणि लगेच सिक्युरिटीला कळवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि मुकुंदला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. ही बातमी अनिताला समजली. ती धावत त्या हॉस्पिटलमध्ये गेली. मुकुंदला खूप लागलं होतं. डोक्याला जबर मार बसला होता. तिथल्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला बरंही वाटलं होतं. त्यांनी तसं तिला सांगितलं. हे ऐकून अनितालाही बरं वाटलं. पण हा तिच्या आयुष्यातला ट्विस्ट नव्हता. मुकुंद कोमात गेला होता. एक क्षणभर अनिताला जरा गरगरल्यासारखं वाटलं. तिने डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यासमोरचं चित्र जरा धुसर होत गेलं. आणि अनिताला शुद्ध आली तेव्हा त्याच हॉस्पिटलची एक नर्स तिला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. अनिताने स्वतःला सावरलं. तिच्या हे लक्षात आलं की तिला शुद्ध हरपून चालणार नाही. ती उठली, तिथल्या डॉक्टरांना भेटली. आपण स्वतःही एक नर्स असल्याचं त्यांना सांगितलं. ते डॉक्टर देसाईंच्या परिचयाचे होते.
त्यांनी लगेच डॉक्टर देसाईंना कॉल केला, त्यांच्याशी बोलले आणि मुकुंदला अनिताच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणार असं अनिताला सांगितलं. अनिताला जरा हायसं वाटलं. मुकुंदला अनिताच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टर देसाईंनी तिला खर्चाची काळजी करू नको असं सांगितलं. भली मोठी सूटही ऑफर केली, पण तरीही मुकुंदवर होणारा रोजचा खर्च ही खूप जास्त होता आणि तो किती दिवस करावा लागणार ठाऊक नव्हतं. फक्त मुकुंद आपल्या सोबत आहे, आपल्या समोर आहे, याच विचारांनी अनिता रिलॅक्स्ड होती. आता ती नोकरी करू शकत होती आणि मुकुंदही पाहू शकणार होती. जरा स्थिरावल्यावर अनिताने ही बातमी आपल्या मुलाला आणि मुलीला परदेशात कळवली. त्या दोघांनी सपरिवार लगेच येण्याची तयारी दाखवली, पण अनितानेच त्यांना अजिबात घाई करू नका, अजिबात घाई करू नका. ते कोमात आहेत आणि आता स्टेबल आहेत आणि तुम्ही लगेच आल्याने त्यांच्यात पटकन सुधारणा होईल असंही काही नाही आहे असं स्पष्ट सांगितलं. 3 दिवसांनी मुलं आली आणि त्याची मुलगी तर मुकुंदला पाहून रडायलाच लागली. तिच्या नवऱ्याने तिला सावरलं आणि त्याच्या मुलाने सगळी चौकशी केली. डॉक्टरांना पैसेही देऊ केले, पण डॉक्टर देसाईंनीच त्याला आता राहू दे, नंतर बघू. असं म्हणून थांबवलं. मुलगा मुलगी सून जावई जवळजवळ आठवडाभर थांबले. त्यांच्या कामाचं नुकसान होतंय हे अनिताला समजत होतं, म्हणून तिनेच एक दिवस त्यांना मुकुंद नॉर्मल झाल्यावर पुन्हा या, मग आपण सेलिब्रेट करू असं म्हणून परत जायला सांगितलं. हे ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं, अनिताच्या. पण ती तिच्या वाक्यावर ठाम होती. मुकुंद नॉर्मल होणारच यावर तिचा पूर्ण विश्वास होता. मुलं गेली. अनिता एकटी पडली. हो, अगदी एकटी. पूर्वी घरी आल्यावर मुकुंद घरी असायचा. रात्री जेवताना भरपूर गप्पा व्हायच्या. दिवसभर आपण काय केलं हे दोघंही एकमेकांना सांगायचं. मुकुंद तर एखादा पेशंट जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला तर त्याला ओळखायलाही लागायचा. पण आता ते काहीही नव्हतं. आणि त्याला घर खायला उठायचं. त्यातले त्यात आठवडाभर घरामध्ये सगळ्यांची रेलचेल. आणि आता ते सगळे निघून गेले. त्यामुळे घर जास्तच ओकं वाटायला लागलं होतं. आपला एकांत घालवण्यासाठी अनिताने मुकुंदच्या वॉर्डमध्ये जाऊन त्याच्याशी गप्पा मारायचं ठरवलं. अर्थातच परवानगी तिला लगेच मिळाली. मग आपली ड्युटी संपली की रोज अनिता 1 तासभर मुकुंदच्या वॉर्डमध्ये जाऊन त्याच्याशी गप्पा मारायची. खूप सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलायची. तो रिस्पॉन्ड करणार नाही ही माहिती असतानाही ती त्याच्याशी बोलत राहायची. काही नर्सेस आणि डॉक्टरांनी अनिताला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अनिताने ऐकलं नाही. तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. पण अनिता तिच्या मतावर ठाम होती. कारण की आज जरी मुकुंदने रिस्पॉन्ड केला नाही तरी कधीतरी तो तिला रिप्लाय देणार याची तिला पूर्ण खात्री होती. माणूस एकटा असला ना की त्याला कधी न आठवलेल्या गोष्टी सुद्धा अगदी स्पष्ट आठवायला लागतात. आणि अनिताला तर मुकुंदसोबत घालवलेल्या इतक्या वर्षातला क्षण अगदी स्पष्ट लक्षात होता. ती रोज कोणत्या ना कोणता प्रसंग मुकुंदसोबत डिस्कस करायची, त्याच्यासोबत त्या गप्पा मारायची. तिला ठाऊक होतं मुकुंद त्यावर रिप्लाय देणार नाही, तरीही ती मुकुंदला त्याचं मत विचारायची. तो काहीच बोलत नव्हता. मग ती त्याला बरा झालास ना की सांग असं म्हणून एक छानसं स्माईल करायची. मुकुंद अनेक दिवस कोमामध्ये होता. त्या दिवसांचे महिने कसे झाले अनितालाही कळलं नाही. मुलं मात्र दर 2-3 दिवसांनी परदेशातून फोन करून मुकुंदची चौकशी करायची. अनिता त्यांना अगदी धीराने उत्तर द्यायची. एक दिवस तिला तिच्या मुलांशी बोलताना डॉक्टर देसाईंनी ऐकलं. त्यांनी तिची खूप तारीफ केली आणि तिला कुठून आणता इतके विल पॉवर असं विचारलं. त्यावर अनिताने ज्यांच्याकडे काहीच नसतं ना, किंवा ज्यांना खूप सगळ्यांना सांभाळायचं असतं, देव त्यांना जरा एक्स्ट्रा विल पॉवर देऊन पाठवतो असं उत्तर दिलं. ऑफकोर्स सोबत चेहऱ्यावर स्माईल होतच. दिवस महिने जात होते, फक्त जात.
आणि अनिता आतल्यात कुठेतरी खचत होती. अशातच एक दिवस डॉक्टर देसाई तिला म्हणाले, अनिता सिस्टर, काही दिवसात रिटायर होणार, पण काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याचं कन्सेशन कमी नाही करणार मी. आपण रिटायर झाल्यावरती इथला स्टाफ मुकुंदची तशीच काळजी घेईल का? आपल्याला त्याला रोज भेटता येईल का? तसे डॉक्टर देसाई खूप प्रामाणिक आणि चांगले होते, पण कधीकधी पेशंट गेल्यावर त्याला 2-2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून त्याच्या नातेवाईकांकडून उगाच पैसे उकळण्याचा धंदा काही हॉस्पिटलवाले करतात, असं अनिताने ऐकलं होतं. अर्थात तिला पैशाची काळजी नव्हती, पण मुकुंद गेल्यानंतर जर 2-3 दिवस आपल्याला कळवलंच नाही तर, कारण आपण रोज भेटलो नाही तर तो जगणार नाही हे तिला आतल्या आत कुठेतरी जाणवत होतं. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं. तिने आपल्या मनातलं मुकुंदला सांगितलं. त्याला हेही सांगितलं की काही दिवसांनी ती रिटायर झाल्यावर तिला भेटायला येता येणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ड्युटीवर गेली तेव्हा डॉक्टर देसाई तिला म्हणाले, मुकुंदनं काल काही इम्प्रूव्हमेंट्स दाखवल्या. अनिता एक्साइट झाली, मुकुंदकडे जायला लागली. आहा, अजून तो कोमातच आहे. हे ऐकून मात्र निराश झाली. नैराश्य हळूहळू अनिताच्या मनाचा पगडा घेत होतं. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. तिच्या रिटायरमेंटचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. आता फक्त एक दिवस आणि अनिता मुकुंदपासून दूर जाणार होती. त्या दिवशी तिने हाफ डे रजा घेऊन मुकुंदसोबत जास्त वेळ घालवण्याचं ठरवलं. एव्हाना तिथल्या नर्सेसनाही अनिताची सवय झाली होती. प्रेमात पडलेले तरुण तरुणी भेटल्यानंतर जवळ बसलेले त्यांचे मित्र कसे तिथून निघून जाऊन त्यांना एकांत करून देतात, तसंच काहीसं तिथं व्हायचं. अनिता मुकुंदशी मन मोकळ्या गप्पा मारायची. पण आज अनिता गप्पा मारण्याच्या उद्देशाने तिथे गेली नव्हती. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या काही गप्पा मारल्यानंतर जवळपास कुणीही नाही असं पाहून अनिताने आपल्या मनातली गोष्ट मुकुंदला बोलून दाखवली. आता तुम्हाला माझ्याशिवाय राहायची सवय झाली असेल ना? मग तसेच राहा. कारण उद्या मी रिटायर्ड होतीये. नोकरीतूनच नाही, आयुष्यातून. माझा चेहरा तर तुम्ही गेले अनेक महिने बघितलेलाच नाहीये. आता माझा आवाजही तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही, कारण आज घरी गेल्यावर मी स्वतःला संपवून टाकणार आहे. तुम्हाला इथे पडल्या पडल्या बरं वाटत असेल ना, पण मला एकटीला घर खायला उठतं तुमच्याशिवाय. गेले अनेक महिने स्वतःला कसं बसं सावरून धरले, पण आता नाही. आज रात्री मुलांना स्वतःच फोन करून बोलावून घेणार आणि मग शांतपणे झोपणार. काय आमची. तुम्हाला कधी जागा आलीच तर आजपर्यंत मी जे काही बोलले, ज्या ज्या गोष्टींवर तुमचं मत विचारलं, ते माझ्या फोटोसमोर येऊन सांगा. मी ऐकलं तर ऐकेन, नाहीतर जसं इतके महिने तुम्ही माझं बोलणं इग्नोर करताय तसंच मी करेन. जाते मी. अनिताने डोळे पुसले आणि मुकुंदकडे न पाहता त्याच्या बेडपासून दूर जाऊ लागली. काहीतरी जाणवलं म्हणून अचानक थांबली. आपल्याला भास तर झाला नाही ना, म्हणून लगेच ती मुकुंदच्या बेडकडे वळली आणि तिच्या पुसलेल्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहले. मुकुंदने डोळे उघडले होते. तो तिच्याकडेच पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. आणि त्याच्या गळ्यातून अस्फुट आवाज निघाला, डॉक्टर, डॉक्टर. तिने पुन्हा सगळा जीव एकवटून हाक मारली, डॉक्टर. दुसऱ्याच क्षणी ड्युटीवर असलेल्या सगळ्या नर्सेस तिथे धावत आल्या. मुकुंदला पाहून सगळ्यांना आनंद झाला. डॉक्टर देसाईंना ही बातमी समजली. तेही तिथे आले. त्यांनी मुकुंदला चेक केलं आणि म्हणाले, कॉंग्रॅट्स अनिता सिस्टर, आता पार्टी हवी. अनिताने आनंदाने हो. होकार दिला. हो डॉक्टर. अनिताने आपला मोबाईल खिशातून बाहेर काढला, मुलाला कॉल केला. त्याने फोन उचलला पण जरा घाबरतच. अनिता त्याला म्हणाली, हे बाळा, अरे घाबरू नकोस. सेलिब्रेट करायला कधी येतोयस ते सांग. आपला मुलगाही रडतोय हे तिच्या लक्षात आलं, पण ती त्याला
हे बाळा, हे रडू नकोस, रडू नकोस. असं नाही म्हणत, कारण अनिताची आजी तिला म्हणायची. अश्रूंनाही कधी कधी वाट मोकळी करून द्यावी. ते तुमच्या सुखांना वाट मोकळी करून देतात. अनिताने देवाचे आभार मानले आणि मुकुंदच्या बेडकडे नाही, मुकुंदकडे वळले. कारण इतके दिवस तिथे बेडवर फक्त पडून असलेला मुकुंद आता शुद्धीवर आला आणि त्याचं नैराश्य हरलं होतं आणि तिचा विश्वास जिंकला.